श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 953. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्र आणि विभीषणाच्या संवादामधून परमार्थाची काही अतिगहन सूत्र अभ्यासत होतो. विभीषणावरती केलेली ही परमकृपा, त्या परमकृपेचा हा परमोच्च आविष्कार की जणू काही प्रभू रामचंद्र विभीषणाला आपलं सख्यत्व प्रदान करतात. आपल्या अंतरंगाला उलगडून ते विभीषणाला सांगू लागतात. सुनहु सखा निज कहु सुभाऊ, जान भुसुंडी संभुगिरी जाऊ. अशा पद्धतीने ज्या प्रभू रामचंद्रांच्या अंतरंगाला केवळ महादेव, पार्वती आणि काकभुसुंडीच जाणतात, असं हे अंतरंग प्रभू रामचंद्र विभीषणाला सांगू लागलेले आहेत. काय आवडतं प्रभू रामचंद्रांना? प्रभू रामचंद्रांना आवडतं की जो एखादा जीव जरी चराचराचा द्रोही असला, परंतु जर तो शरण आला, त्याने आपल्या मदमोहाचा त्याग केला, तर अशा जीवाला प्रभू रामचंद्र साधुत्वाचं पद देऊन टाकतात. आपली सगळी विखुरलेली या प्रेमाच्या भावनेला जो एखाद्या वातीप्रमाणे वळून प्रभू रामचंद्रांच्या चरणांना मनोमनी बांधून ठेवतो, त्याच्या हृदयातून प्रभू रामचंद्र जाऊच शकत नाहीत. प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगा माझी, आपण म्हणतो ना, त्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांवरती जो असा अनन्य भावाने प्रेम करतो, त्या प्रेमाचं लक्षण काय हे आपण कालच्या टप्प्यात बघितलं की समदर्शी कछु इच्छा नाही, हर्ष शोक भय नाही मन माही. ज्याच्या हृदयामध्ये ना हर्ष आहे, ना शोक आहे, ना कुठल्याही पद्धतीचं भय आहे, जो सर्व चराचराला समदर्शित्वाने पाहतो, ज्याला स्वतःसाठी काही नकोय, असे सज्जन प्रभू रामचंद्रांना अत्यंत प्रिय आहेत. आणि त्या सज्जनांना प्रभू रामचंद्र आपल्या हृदयामध्ये ठेवून घेतात. कसं? ज्या पद्धतीने कृपणाच्या चित्ती अखंड वित्ताची स्मृती असते. अशा या प्रभू रामचंद्रांच्या स्वभाव दर्शनाचं पुढील टप्पा गोस्वामीजी आम्हाला आजच्या चौपायांमधून सांगू लागतात. सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, सुनु लंकेश सकल गुण तोरे, ताते तुम अतिशय प्रिय मोरे. राम बचन सुनि बानर जूथा, राम बचन सुनि बानर जूथा, सकल कहि जय कृपा बरूथा. सुनत विभीषण प्रभु कै बानी, नहीं अघात श्रवणामृत जानी. पद अंबुज गहि बारहि बारा, पद अंबुज गहि बारहि बारा. हृदय समातन प्रेमु अपारा, सुनहु देव सचराचर स्वामी. प्रणत पाल उर अंतर जामी, उर कछु प्रथम बासना रही, उर कछु प्रथम बासना रही. प्रभु पद प्रीति सरित सोबही, अब कृपाल निज भगति पावनी. देहु सदा शिव मन भावनी. सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा. एवमस्तु कहि प्रभु रणधीरा,
एवमस्तु कही प्रभुरन धीरा, मागा तुरत सिंधु कर नीरा। जदपि सखा तव इच्छा नाही, मोर दरसु अमोघ जग माही। सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा। अस कही राम तिलक तेहि सारा, सुमन वृष्टि नभ भई अपारा। सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा। रावण क्रोध अनल निज, श्वास समीर प्रचंड। जरत विभीषण राखेऊ, दिनेहु राजू अखंड। जो संपत्ति शिव रावणहि, दिन्हि दिए 10 मात। सोई संपदा विभीषणहि, सकुचि दीनि रघुनाथ। सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जन हो, प्रभू रामचंद्रांनी आपल्या या हृदयामध्ये आपण कोणाला स्थान दिलंय, त्याचा आपण कसा सांभाळ करतो, हे आपल्याला या छंदामध्ये, या दोह्यामधून समजावून सांगितलेलं आहे. बघा, आपण आपल्या जीवनावरून विचार करावा की हृदयामध्ये आपण कोणाला स्थान देतो. लौकिक दृष्टीने जरी पाहिलं तर ज्याच्यावरती आपलं सर्वाधिक प्रेम आहे अशी व्यक्ती, असा आपला सखा, हा आपल्या हृदयामध्ये नित्य सहवास करत असतो. प्रभू रामचंद्रांच्या हृदयामध्ये अशा या संतांचा सहवास प्रभू रामचंद्र करतायत, कारण की त्यांच्यावरती सर्वाधिक प्रेम प्रभू रामचंद्रांचं आहे. बघा, श्री महाराजांनी देखील आपल्या भोवती असलेल्या सर्व मंडळींना योग्य ते स्थान दिलं. श्री महाराज आपल्या अत्यंत निकटच्या लोकांना अष्टप्रधान मंडळ म्हणायचे. एखाद्या समस्येवरती या सर्वांच्या अनुमतीने, सर्वांच्या संमतीने, सर्वांच्या विचाराने एखादा निर्णय घेताना शेवटी श्री महाराज आपली असलेली इच्छा, त्याची ही मोहर उमटवून त्या कार्याला सुरुवात करायचे. परंतु या अष्टप्रधान मंडळापैकी देखील 3 व्यक्तींना श्री महाराजांनी थेट आपल्या हृदयामध्ये स्थान दिलं. श्री ब्रह्मानंद महाराज, श्री आनंद सागर महाराज आणि पूज्य भाऊसाहेब केतकर, हीच ती 3 व्यक्तित्व होती ज्यांना श्री महाराजांनी आपलं हृदय मानलं. जरी हे संत हे उदासीन असले, निरीच्छ असले, तरी देखील त्यांना ही प्रेमाची भाषा कळते, त्यांना या समर्पणाची भाषा कळते. ज्यांनी श्री महाराजांवरती आपलं सर्वस्व निछावर केलं, समर्पित केलं, अशा या व्यक्तित्वांना श्री महाराजांनी आपल्या हृदयामध्ये स्थान दिलं. प्रभू रामचंद्रांना देखील या संतांच्या विषयी अत्यंतिक प्रेम आहे. मला आठवतं, मी हे उदाहरण आपल्याला आधी देखील दिलंय, परंतु न जाणे काही काही वेळेला संत हृदयाचा अभ्यास करताना हे उदाहरण देण्याचा मला नेहमीच मोह होतो. बऱ्याच वर्षापूर्वी मी जेव्हा पहिल्यांदा दुबईला गेलो होतो, तेव्हा अप्रूप होतं सगळं बघायचं. माझा मित्र माझ्या बरोबर होता आणि त्याने मला तिथं एका आरशाच्या दालनामध्ये नेलं. एक असा मोठा हॉल होता आणि त्या हॉलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आरसे होते, ज्यांचे पारा हा बिघडवून त्या आरशांमध्ये लावण्यात आला होता. आणि त्यामुळं तुम्ही त्या आरशासमोर उभा राहिल्यानंतर तुम्ही अत्यंत विचित्र असे काहीतरी दिसायचा. एखादा आरसा तुम्हाला एकदम लंबुळका स्वतःचं रूप दाखवायचा, तर एखाद्या चेंडू इतका तुम्हाला गठुळ केल्यासारखा दाखवायचा. एखाद्या ठिकाणी आपण खूप जाड दिसायचो, एखाद्या ठिकाणी आपला फक्त चेहराच दिसायचा. अशा या डिस्टॉर्टेड इमेजेस
तुम्ही पाहता पाहता प्रत्येक आरशासमोरून जणू काही आता चला पुढे जाऊत, आपण असे नाही असे नाही असे नाही करत शेवटी एक सुंदर असा मोठा आरसा होता ज्याचा पारा योग्य होता. आणि मग जेव्हा आपण त्या आरशामध्ये स्वतःला बघतो तेव्हा जणू काही हुश्य म्हणतो की अरे वा, आपण तर ठीक आहोत बाबा. आणि मग त्या आरशासमोर काही काळ आपण उभे राहतो, आपल्या स्वतःला निहाळतो, कारण की तोच एक आरसा असतो जो आपल्याला आपल्या खऱ्या रूपाचं दर्शन घडवतो. मला वाटतं की भगवंत देखील या दृश्य जगातल्या प्रत्येक जीवाच्या अंतःकरणाच्या आरशामध्ये स्वतःचं रूप पाहत असेल, कारण की त्याला त्याच्या स्वतःच्या रूपाची जाणीवच नाही. कुमोदिनी काय जाणे परिमळ भ्रमर सकळ सेवितसे, त्याप्रमाणे या कुमोदिनी रूपी असलेल्या भगवंताला स्वतःच्या रूपाची, स्वतःच्या गुणांची कशाचीच जाणीव नाही. आणि मग तो प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये स्वतःचं रूप शोधण्याचा प्रयत्न करतोय, परंतु प्रत्येक ठिकाणी या मायेचा पारा या चित्तामध्ये आहे आणि त्यामुळे भगवंताला स्वतःचं रूप काही केल्या नीट दिसत नाही. बघा, निदान आपल्याला आपण स्वतः कसे आहोत याची जाणीव आहे आणि हे आरसे नकली आहेत याची देखील जाणीव आहे. त्यामुळं आपण तेवढे बेचैन होत नाही जेवढा भगवंत कदाचित आपल्या स्वतःच्या रूपाला शोधण्यासाठी बेचैन होतो. आणि मग अशा प्रत्येक जीवामध्ये तो डोकावून पाहतो आणि त्याला लक्षात येतं की अरे, हे सर्वजण विषयरूपी या मायेच्या अधीन गेलं असल्यामुळं त्यांच्या चित्तामध्ये मला माझ्या स्वतःचं खरं रूप कळतच नाहीये. आणि असं पाहता 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 एके ठिकाणी अचानक एका संत हृदयाशी त्याचा समन्वय होतो आणि ते संत हृदय असतं ज्याचा हा पारा अत्यंत उत्तम आहे, जो या भगवंताच्या रूपाला अत्यंत सुस्पष्टपणे त्याला दाखवू शकतो. त्याचं प्रतिबिंब त्याला दिसतं आणि मग भगवंत या संत हृदयामध्ये पाहतो आणि तो आपल्याच प्रेमामध्ये पडून जातो की मी एवढा सुंदर आहे, हे माझं रूप आहे, ही ती संत मंडळी माझ्या रूपाचं वर्णन करणारा, असं हे माझी प्रतिबिंब त्यांच्या हृदयामध्ये पाहून भगवंत त्या संतांना सोडूच शकत नाहीत. ते जिथं जातील त्यांच्या मागे जणू काही भगवंत देखील जात असतो, कारण की त्याला त्याच्या स्वतःच्याच रूपाची चटक लागलेली आहे. जशी एखादी नवयुवती आपलं सौंदर्य पाहताना आरशासमोर तासनतास उभं राहावी, त्याप्रमाणे भगवंत देखील या संत हृदयापासून विलगच होऊ शकत नाही. आणि मग संतालाच शेवटी तो आपल्या हृदयामध्ये धारण करतो की तू आता कुठेही जा, परंतु तू आता माझ्या हृदयामध्येच राहशील, जेणेकरून मला जेव्हा जेव्हा इच्छा होईल तेव्हा तेव्हा मी माझ्या रूपाचा आनंद तुझ्या हृदयामध्ये बघून घेईन. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्र म्हणतात की अस सज्जन मम उरबस कैसे, लोभी हृदय बसई धनु जैसे, तुम सारिखे संत प्रिय मोरे, धरहु देह नहीं आननी हो रे. विभीषणा, अरे तुमच्यासारखे संत या भूतलावरती येतात आणि अशा संतांच्या माग म्हणून मी देह धारण करतो, अन्यथा या अशा मरते लोकांमध्ये येण्याची मला काय गरज आहे. मला तुम्ही अत्यंत प्रिय आहात रे. तुम्ही या भूतलावरती येता, मला तिथं वैकुंठामध्ये चैन पडत नाही, म्हणून मी देखील तुमच्या मागोमाग येतो. माझं तुमच्यावरती कसं प्रेम आहे माहिती का? ज्याप्रमाणे एखाद्या कृपणाला आपल्या वित्तावरती प्रेम असावं, त्याच्यातला थोडा देखील झालेला क्षय हा त्याला जसा सहन होत नाही, त्याचा दुरावा जसा त्याला सहन होत नाही, त्याप्रमाणे तुम्हा संत हृदयाचा दुरावा मला सहन होत नाही. तुमच्या कुठल्या गुणांचं मी वर्णन करू? कशा पद्धतीने तुमच्या या हृदयामध्ये असलेली ही नितळता मी शब्दांच्या आधाराने सांगू? सज्जनो, कोण आहे संत? कोणाच्या हृदयाला हा भगवंत वश होतो? काय प्रोसेस आहे संत होण्याची? बघा, आपण संतांची वर्णन रामायणात वेगवेगळ्या ठिकाणी ऐकतोय. अरण्यकांडात आपण शेवटी नारद मुनींच्या संवादातून संत हृदय जाणलं. उत्तरकांडामध्ये देखील 2 ठिकाणी संत वर्णन आहे. आपण संत वंदना देखील केली.
इथं देखील प्रभू रामचंद्र अगदी थोडक्यात संत हृदय ज्याच्या प्रेमामध्ये प्रत्यक्ष भगवंत राहतो त्या गुणधर्मांची चर्चा या दोह्याच्या आधाराने करताना म्हणतात की सगुण उपासक परहित निरत नीती दृढ नेम ते नर प्राण समान मम जिनके द्विजपद प्रेम. 4 स्तंभ सांगितलेले आहेत. जसे जीवाचे 4 पुरुषार्थ तसे हे संतांचे 4 आदर्श. या संत हृदयाची या मंदिरासारखी अवस्थाच जणू काही या 4 मनोऱ्यांवरती झालेली आहे. असे हे 4 देव्हाऱ्याचे खांब ज्यामध्ये प्रभू रामचंद्र रूपी भगवंत रमतो राहतो. कुठले खांब आहेत ते? पहिला, ज्या संतांवरती प्रभू रामचंद्र प्रेम करतो ते संत हे सगुण उपासक आहेत. बघा, निर्गुण निराकाराची उपासना देखील रामापर्यंतच जाते आणि सगुण साकाराची उपासना देखील रामापर्यंतच जाते. जो संत असतो तो मुळातच या सगुण आणि निर्गुणामध्ये भेदच करत नाही. तो केवळ या ब्रह्मस्वरूपाची ही 2 अंग या रूपाने जाणत असतो. नाम रूप दुई ईस उपाधी, या केवळ उपाधी आहेत. आणि त्यामुळे संत आपल्या शब्दांमध्ये देखील सगुण ब्रह्म आणि निर्गुण ब्रह्म अशी संज्ञा वापरतात. एकच राम आहे. त्याच्या सगुण साकार अवस्थेचं आणि निर्गुण निराकार अवस्थेचं हे आपल्याला कधीच डिफरन्सिएशन करता येणार नाही, कधीच त्यांच्यामध्ये अंतर ठेवता येणार नाही. ज्याप्रमाणे एखादा देह आणि त्याच्या अंतरंगामध्ये असलेलं मन याचा आपल्याला कधीच अंतर ठेवून विचार करता येऊ शकत नाही. कारण की मानवी मन हेच मुळी चैतन्य आहे, त्याची जाणीव आहे. परंतु त्या मनाला कुठल्याही प्रकारचं फिजिकल ॲट्रिब्यूट नाही. कुठलंही मशीन या मनाचा एक्सरे काढू शकत नाही, त्याला एका वस्तू रूपाने ते दाखवू शकत नाही. परंतु ते आहे याचं अस्तित्व देखील त्याला नाकारता येत नाही. त्यामुळे या स्थूल देहामध्ये जर आमचं हे सर्व काही सगुण साकार असेल तर त्यामध्ये राहणारं मन हे निर्गुण निराकार आहे. आणि जसं हे सर्व काही एकाच देहामध्ये नांदतं त्याप्रमाणे एकच राम आहे. त्याचा सगुण आणि निर्गुण या 2 अंगांच्या आधाराने विचार करता येतो. परंतु निर्गुण निराकारावरती प्रेम करता येणं हे तेवढंच अवघड आहे ज्याप्रमाणे आजच्या समाजामध्ये आपण एखाद्याच्या मनावरती प्रेम करावं. बघा, अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात जातात, परंतु आपण स्वाभाविकपणे व्यक्तीच्या सगुण साकार, त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या शब्दांवरून त्याच्याशी आपलं सख्यत्व जोडत असतो. मन हे अत्यंत अंतिम टप्प्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं आपल्याला कळू शकतं. त्याप्रमाणे निर्गुण निराकार भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्या सगुण साकार असलेल्या गुणधर्मांच्या आधारानेच आपल्याला जावं लागतं. म्हणून समर्थ म्हणतात की सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. तुम्ही निर्गुण निराकारापर्यंत जाल, परंतु त्याचं प्रवेशद्वार आहे सगुण साकार. त्यामुळे हा रामाचा प्रेफरन्स नाही किंवा रामाचा चॉईस नाही की तुम्ही फक्त सगुणाचेच उपासक असला पाहिजे, परंतु सगुण उपासक हे महाद्वार आहे, प्रवेशद्वार आहे. आणि तिथून तुम्हाला प्रभू रामचंद्रांच्या अंतरंगापर्यंत जाण्याचा मार्ग आहे. एखादा जर व्यक्ती म्हणत असेल की मी प्रवेशद्वार ओलांडणार नाही आणि तरी देखील मी आतमध्ये जाणार, तर एका अर्थाने तो स्वतःचीच फसगत करतोय. श्री महाराज म्हणायचे मी निर्गुण निराकाराची उपासना करतोय. असं जर कोणी म्हणत असेल तर त्याला आपण नेमकी कशाची उपासना करतोय हे कळतच नाहीये. त्यामुळे या संतांनी आत्मज्ञान प्राप्त केलं, परंतु त्यांना या आत्मज्ञानासाठी सगुण उपासना हे त्याचं प्रवेशद्वार आहे हे कळालं. आणि त्यामुळं या सगुण उपासनेमध्ये हे संत रंगून गेले. जरी ही उपासना द्वैताच्या आधाराने करायची असली तरी समर्थ म्हणतात की ध्यान करू जाता भान हरपले सगुण जाहले गुणातीत. जेथे पाहो तेथे राघोबाचे ध्यान करी चाप बाण धरी तसे. अशा या सगुण साकारावरती प्रेम करत करत या संतांनी आत्मज्ञान प्राप्त केलेलं आहे.
म्हणून प्रभू रामचंद्रांना या संत हृदयामध्ये असलेलं हे सगुण उपासनेचा हा प्रथम खांब अत्यंत प्रिय आहे. साधा व्यवहार घ्या. एखादं बालक छोटंसं, त्याला माहिती आहे की आपले आजोबा आपले लाड करतात, आपल्याला दररोज संध्याकाळी फिरायला नेतात, त्या आपल्याला गोळी घेऊन देतात. हो, मी तर माझा अनुभव सांगतो. मला तर अजूनही नातवंड नाहीत, परंतु माझ्या घरामध्ये माझा आवडता माझा कुत्रा आहे. तुम्हाला मी बऱ्याचदा त्याच्याबद्दल सांगतो, ब्रुनो. आणि त्याला सांभाळायला आमचे काका आहेत. त्या ब्रुनोला त्या काकांचा इतका लगाव आहे की ते दिसल्यानंतर तो आपलं सर्व काही विसरून जातो, आम्हाला देखील विसरून जातो. आणि आम्हाला त्याच्याबद्दल कुठली तक्रार नाही, कारण शेवटी सहवासाचं प्रेम आहे, सगुण साकाराचं प्रेम आहे. जो आपल्याला वेळ देतो त्याच्यावरती ते श्वान देखील आपलं सर्व काही अर्पण करून टाकतो. मालकाला देखील विसरून जातो, घरातल्या लोकांना देखील विसरून जातो. त्याप्रमाणे माझा राम अयोध्येला विसरला, दशरथ कौशल्यला विसरला, आपल्या भावंडांना विसरला, आणि मग कुठल्या तरी सुतीक्ष्णासाठी अनवाणी पायाने वनवासात आला, अगस्तींसाठी आला, भारद्वाज मुनींसाठी आला. न जाणे असे किती संत होते जे त्याच्यासाठी आपलं सर्वस्व समर्पित करत होते. त्याचाच त्यांना अखंड ध्यास होता, आणि या ध्यासाने हा राम त्यांच्याकडे ओढला गेला. त्यामुळे नातवाला देखील कळतं की आपले आजोबा वेळ देतात, आणि तो त्यामुळं आईकडून जसा आजोबांकडे झेपावतो, तसा सगुण उपासना हा सहवास आहे. आणि त्यामुळं त्या पाषाणाच्या मूर्तींमध्ये देखील संतांनी आपल्या प्रेमाच्या आधाराने चैतन्य प्रगटवलं. आणि त्यामुळं हे चैतन्य जणू काही त्या लहान मुलाप्रमाणे या संतांच्याकडे झेपावू लागलं. बघा किती बोलावं संत हृदयाविषयी. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे परहित निरत. दुसऱ्याच्या हितासाठी अखंड झटणं हेच संत जीवन आहे. त्याला स्वतःचं असं काही स्वार्थ नाहीच. काय साधायचंय संतांना? बघा, श्री महाराज जणू काही सोन्याचा चमचाच तोंडामध्ये घेऊन जन्माला आले होते. त्यांना जरी वेगळं काही करावं लागलं नसतं तरी गावचं कुलकर्णी पण सांभाळता सांभाळता अत्यंत सुखासीन आयुष्य श्री महाराज जगू शकले असते. आपण म्हणाला हो, खरं तर तसं आयुष्य जगून हातामध्ये माळ घेत जप केला असता तरी चाललं असतं ना. परंतु स्वतःचं सुख, स्वतःसाठी जगणं हे शब्दच संतांच्या डिक्शनरीमध्ये नाही आहेत. त्यांना एकच गोष्ट माहितीये, परहित निरत. दुसऱ्यासाठी अखंड झिजणं. मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. समर्थ म्हणतात, एखाद्या चंदनाप्रमाणे हे संत झिजत राहिले दुसऱ्यांच्या हितासाठी. नामाचं महत्व स्वतःला कळणं आणि स्वतः नामस्मरण करणं, मी म्हणतो हा देखील काकणभर स्वार्थ आहे. ज्या नामाचं महत्व आपल्याला कळालं, जे नाम तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुमच्या कल्पनेच्या पलीकडे आनंद देतंय, का ना ते नामाचं महत्व आपण लोकांना सांगावं. जर माझ्यासारखा एवढा अल्पस्वल्प साधन करणाऱ्या माणसाला देखील या नामाच्या आधाराने श्री महाराजांनी एवढं सौख्य मिळवून दिलं, तर तुम्ही किती नाम घेतलं पाहिजे. असा आपण आपल्याच असलेल्या मित्रमंडळींना नामाचं महत्व सांगून त्यांच्यासाठी थोडीशी खस्ता नको का खायला. आलेल्या व्यक्तीला अन्नदानाच्या आधाराने नको का हो तृप्त करायला. त्याच्या दुःखामध्ये नको का हो धावून जायला. काल मी एक सहज निवेदन केलं की कोरोना पीडित मंडळींच्या घरामध्ये अनेक प्रकारचे आर्थिक ताणतणाव निर्माण होत आहेत, तर त्या कामासाठी आपण सर्वजण एकत्र होऊयात. अर्थात मी कोणालाही कुठल्याही प्रकारची मदत मागितली नव्हती, परंतु असे जे खेड्यापाड्यांमध्ये विखुरलेले कुटुंब आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आपण माध्यम व्हा, हाच या सगळ्या आव्हानामधून माझा सांगण्याचा हेतू होता. परंतु नामस्मरण काय क्रांती करतं अंतरंगामध्ये. जेवढे मागणाऱ्यांचे हात होते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने देणाऱ्यांचेच हात पुढे आले. परहित निरत. नाम तुम्हाला स्वतःसाठी जगण्यामध्येच रमू देत नाही. मी काय करू शकतो,
यांचं दुःख दूर करण्यासाठी काय करू शकतो? हे श्री महाराजांचं रूप आहे अशा समस्त व्यक्तींच्या अंतरंगामध्ये. कारण श्री महाराज म्हणायचे, माझ्यामध्ये व्यावहारिक दृष्ट्या एकच दोष आहे की मी कोणाचं दुःख पाहू शकत नाही. खरोखर आपल्या सर्वांच्या हृदयात वसणाऱ्या आत्मारामास मी का साष्टांग प्रणिपात करतो, याचं उत्तर तुम्हाला या परहित निरत असलेल्या आपल्या वृत्तीच्या आधाराने कळालं असेल. कारण तुमच्या अंतरंगातला रामच तुम्हाला ती प्रेरणा देतो, तुम्हाला अखंड या कार्यासाठी प्रेरित करतो. बघा, प्रभू रामचंद्रांना तिसरा गुण आवडतो, तो म्हणजे नीती दृढ नेम. ज्यांच्या जीवनाला नीतीची बंधनं आहेत आणि जे आपल्या नियमामध्ये अत्यंत दृढ आहेत, भगवंताच्या असलेल्या चरणांवरती ज्यांची दृढ निष्ठा आहे, जे आपल्या प्रत्येक कृतीला प्रभू रामचंद्रांचा साक्षीभाव या रूपाने त्या कृतीला अभ्यासत असतात, असा नीतीच्या आधाराने जगणारा, दृढ नित्य नेमाच्या आधाराने जगणारा या संतांच्या हृदयातला हा गुण प्रभू रामचंद्रांना अत्यंत प्रिय आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे ज्यांना या भूदेवांच्या चरणी, या ब्राह्मणांच्या चरणी अत्यंतिक प्रेम आहे, जे या ब्रह्मस्वरूपाला जाणण्याचा प्रयत्न करत आहेत, तेच ब्राह्मण या व्याख्येच्या आधाराने जे जे कोणी प्रभू रामचंद्रांच्या जवळ आले, त्यांचं नाम घेऊ लागले, अशा प्रत्येक जीवाला जणू काही कडेवर घेऊन मी नाचू की काय, असा श्री महाराजांच्या अंतरंगाचा भाव असायचा. अशा या भूदेवांच्या चरणी श्री महाराजांचं स्वाभाविक प्रेम होतं. त्यामुळे मला तर जणू काही या 4 गुणधर्मांच्या आधाराने संपूर्ण श्री महाराजांचं चरित्र दिसू लागतं. आणि अशा या अंतरंगांच्या गुणामुळं प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र देखील त्यांच्या प्रेमामध्ये पडतो. त्यांच्या या सहवासापासून तो कधीच दूर होऊ शकत नाही. नवे नवे त्या संतांनाच तो आपल्या हृदयामध्ये धारण करतो. आणि त्यामुळे या प्रेमाच्या लढीवाळपणातून एक छोटासा अधिकार ही संत मंडळी रामावरती जाणतात आणि म्हणतात की तुम्ही मी सांगतो त्याप्रमाणे करा. तुमचं काम रामाकडून करून घेणं हे माझ्याकडे लागलं. नवे नवे रामाच्या हाताला धरून मी तुमचं काम करून घेईन. हा कुठून येतो अधिकार? कारण रामाच्या हृदयापासून जे कधी विलगच होत नाहीत, अशा या संतांना हा प्रभू रामचंद्र स्वाभाविकपणे अधिकार देऊन टाकतो की तुम्ही म्हणाल तिथं मी येईन, तुम्ही सांगाल ते मी करीन. हे सर्व काही प्रभू रामचंद्र करतात ते या संतांवरील असलेल्या अत्यंतिक प्रेमामुळे. तुम सारिखे संत प्रिय मोरे, धरहु देह नहीं आन निहोरे. अशा रीतीने प्रभू रामचंद्र विभीषणाला आपला स्वभाव सांगतायत, आपल्या स्वभावाचं हे अंतरंग उलगडून सांगतायत आणि म्हणतात की विभीषणा, मी हे तुला का सांगतोय सगळं माहिती आहे का? तुला असं वाटेल की कदाचित मी माझ्या आवडी सांगतोय, कुठेतरी मी असा संत बघितलाय आणि त्याच्या गुणांच्या आधाराने मी तुला काही गोष्टी, काही परमार्थ सांगण्याचा प्रयत्न करतोय. नाही विभीषणा, अरे मलाच तुझ्या दर्शनाची अत्यंतिक ओढ लागली होती, अत्यंतिक प्रेम आलं होतं. कारण की तुझ्यासारखा संत हा माझ्यापासून कसा लांब राहील? म्हणून हनुमंत तिथं आला, म्हणून हनुमंताने तुला माझा पत्ता सांगितला. हनुमंताने तुझी सांत्वना केली की सुनहु विभीषण प्रभु कै रीती, करही सदा सेवक पर प्रीती. माझं प्रेम आहे तुझ्यावर रे, हे सांगायला मी हनुमंताला तिथं पाठवलं बरं. आणि माझं हे प्रेमच तुला इथपर्यंत खेचून घेऊन आलं. विभीषणा, अरे तुझ्या हृदयामध्ये मला जे माझं दर्शन होतंय, त्या दर्शनाच्या आधाराने मी तुला सांगतो की तू देखील या समस्त गुणांनी परिपूर्ण आहेस. तू संत आहेस, तू मला अत्यंतिक प्रिय आहेस.
सुन लंकेश सकल गुण तोरे, ताते तुम अतिशय प्रिय मोरे. थोडा थोडका नाही, अतिशय मला तू प्रिय आहेस. काय पाहिजे हो आयुष्य जगायला अजूनही. उद्या जर आपले सद्गुरू आपल्याकडे आले आणि म्हणाले, बाळा तू मला प्रिय नाही, अतिशय प्रिय आहेस. आहा, मला वाटतं की जीवनामध्ये हा परमोच्च क्षण असेल. काय साधायचं राहिलं याच्या पलीकडं. आपल्या गुरुने, आपल्या परमेश्वराने आपल्याला म्हणावं की तू मला अत्यंतिक प्रिय आहेस. वाणी मौन होऊन जाते बाबा. अशा वेळेला काय बोलायचं. असो, मला खरं तर या नवीन चौपायांमध्ये अजूनही थोडंसं बोलायचं होतं, परंतु आज ताते तुम अतिशय प्रिय मोरे ही जाणीव घेऊनच शुभरात्री म्हणायची इच्छा होतीये. प्रभू रामचंद्रांच्या त्या रूपाला आपल्या हृदयामध्ये धारण करूयात आणि आपल्या जीवनामध्ये बिभीषण होण्याचा प्रयत्न करूयात. बिभीषण होणं म्हणजे काय याचं चिंतन आपण उद्याच्या कथाप्रवाहामध्ये बघू. जानकी जीवन स्मरण जय जय.